व्हिडिओ शूट करत असताना एक गोष्ट झाली म्हणजे आपला हा तर मित्रांनो, आपल्या ॲक्शन कॅमेऱ्याची बॅटरी झालेली आहे खराब. हे आमच्या गल्लीत अशा पद्धतीनं आमचं एकमेव घर होतं. त्यावेळी ही आता जेवढी लाईन झाली ना घराची, तर गुड मॉर्निंग मित्रांनो, कसं काय बरेच सगळे. तर पुन्हा एकदा या इथे नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि मी विक्रम तुमचं स्वागत करतो आपल्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता वाजलेले आहेत 10, सगळावरून झालेला आहे. आपल्याला फक्त कामावर जायचं आहे. त्याच्या आधी आपण आपला एक व्हिडिओ एडिट केलेला आहे, तर आपलं पहिला अपलोड करूया, मग आपल्या कामाला निघूया. कॅमेरे सेट करूया. कॅमेरा सेट केलेला आहे. कामावरून आल्यानंतर थोडंसं माईकबद्दल आपण बोलूया. थोडासा एक विषय आहे. हा जो आवाज आता रेकॉर्ड होतोय हा या माईकवरून रेकॉर्ड होतोय. आत्ताचा जो आवाज येतोय तो मोबाईलच्या माईकमधून रेकॉर्ड होतोय. त्या माईकवरून रेकॉर्ड केलेला ऑडिओ आणि आत्ताच्या मोबाईलवरून रेकॉर्ड केलेला ऑडिओ मला डिफरन्स जाणवत असेल. काय आहे ते ह्याविषयीच थोडं आपण आल्यानंतर बोलूया म्हटलं. तर व्हिडिओ शूट करत असताना एक गोष्ट झाली म्हणजे आपला हा ट्रायपॉड खराब झालेला आहे. तर कुठं खराब झालेलं मी दाखवतो तुम्हाला. तर हा स्क्रू आवडल्यामुळे हे इथं क्रॅक झालेलं आहे, दिसते का? बाकी चांगलं आहे, अजून काही विषय नाही. हे आणि हे दोन्ही चांगलं आहे, फक्त हा मधला पार्ट थोडा खराब झालेला आहे. म्हणजे अजून आवडलं तर हे आता तुटूनच निघणार आहे. प्लास्टिक जरा लोअर क्वालिटीच असलं की असं होतं. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, कसं काय बरं सगळे. पण एकदा या नवीन दिवशी सुरुवात झालेली आहे आणि आज वर आहे रविवार आणि आज तारीख आहे 24 मार्च 2024. थोडंसं 23-24 अजून जर कन्फ्युजन होतं, लक्षात राहत नाही की 24 चालू आहे ते. मी ह्या ट्रायपॉडबद्दल काल बोलत होतो. त्यानंतर व्हिडिओ काय कंटिन्यू केलं नाही. मी कामावरती गेलो आणि मागे रिटर्न यायला बराच वेळ गेला मला. त्यामुळे काल काही रात्री व्हिडिओ शूट केलं नाही, रात्री लेट आलो. मला आता इथून कंटिन्यू करूया आपण. तर आता ट्रायपॉड तर आपला गेलेला आहे, म्हणजे हे तर खराब झालेलं आहे. बाकी सगळं चांगलं यायचं. थोडंसं मोबाईल हँडल करायला थोडंसं लहान ट्रायपॉड घ्यायचं आहे. त्यामुळे आता नवीन ट्रायपॉड आपल्याला घेतला पाहिजे. इथून हा व्हिडिओ कंटिन्यू करूया आपण. तर मित्रांनो, आपल्या ॲक्शन कॅमेऱ्याची बॅटरी झालेली आहे खराब, उगलेली आहे. ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं झालेलं आहे खराब. विषय संपलेला आहे याचा. आता ही बॅटरी जर कॅमेऱ्यामध्ये जर घातली तर कॅमेऱ्याचे 2 तुकडे होतील, कारण बॅटरी बसते इथं मध्ये. हे आणि हे सेपरेट होईल. आता लवकरच मला दुसरी बॅटरी आणली पाहिजे. तर अजून मोठं ब्लॉक काही सुरुवात केली नाही. विचार केला तर म्हटलं हा कॅमेरानं जरा वापरायला काढूया म्हटलं. मग ब्लॉग राहू दे, कमी कमी ब्लॉगिंगला तरी आपण यूज करूया म्हटलं होतं. आणि काय त्याशिवाय आपल्या ॲक्शन कॅमेरा नाही असं वाटायला लागलं. ठीक आहे, बघूया याचं काय तर जुगाड करतो. मी नवीन आणतो बॅटरी चालू. बॅटरी वापरण्यात काय पॉईंट नाही. आपल्या गाडीचं रनिंग फक्त 30,428 किलोमीटर झालेलं आहे. ह्या गाडीचं रनिंग होत नाही, तेवढंच ऑलमोस्ट रनिंग झालेलं आहे. बरेच दिवसानंतर गाडी बाहेर काढल्या, म्हटलं जरा बाहेर फिरवून यावं म्हटलं. दुपारची गाडी काढल्या जरा, मग जरा सेल्फी कॅमेरा घेतो. ओके, गाडी घेऊन जरा बाहेर आलतो, म्हटलं जरा एक राऊंड टाकून यावं. बरेच जरा गाडी काढली नव्हती. परत चालवायला जरा बरं वाटतं उन्हाचं. आलो आहे घरी. आता वाजलेले 2:30. बरेच वेळ गाडी काढली नव्हती. रोज 1 महिन्यापूर्वी गाडी काढली, त्यानंतर काही गाडी काढलेली नाही. म्हटलं आपण जरा गाडी काढून जरा एक राऊंड टाकून यावं म्हटलं. दुसरा विषय म्हणजे आज आहे शिमगा, त्यामुळे शिमग्याची तयारी सकाळी झालेलीच आहे. तर संध्याकाळी आता आपल्याला सेलिब्रेट करायची, एवढंच फक्त बाकी आता. वाजलेले 2:30. म्हटलं आता मस्तपैकी आपण आता झोप काढूया, कंटाळा तर आलेला आहे.
झोप तर यायला लागलेलं आहे. म्हणजे कसं होतं आहे, बाहेर टेम्परेचर आहे त्यामुळे गरम पण होते आणि झोप पण येते. आता काय काम पण नाही आहे त्यामुळे जरा म्हटलं झोप काढूया. आपण थोड्या वेळानं भेटूया परत. मित्रांनो, हे इथं होळी पेटवून झालेली आहे आपली. वारं सुटले त्यामुळे लागले विजायला म्हणून मी तडाबा बसलो. हे आमच्या गल्लीत अशा पद्धतीनं मोठीची मोठी होळी साजरी केलेली आहे पोरांनी सगळ्या. आता वाजलेले 10:30. आपण आपल्या रूममध्ये आलेलो आहे. मग अशी घरातली होळी पेटवली मस्तपैकी आपली. ह्या अशा पद्धतीनं आम्ही दरवर्षी सेलिब्रेट करत असतो. तेवढीच आपली लहानशी छोटीशी होळी असते, जास्त काय मोठी नसते. त्यानंतर मस्तपैकी असा पुरणपोळीचा आस्वाद घेतला. दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी गल्लीत होळी साजरी केली होती. म्हटलं ती पण बघून येऊ म्हटलं आणि तुम्हालाही दाखवूया म्हटलं. मग ती जरा होळी एन्जॉय करून घरी आलो. आज मुंबई इंडियन्सची मॅच चालू होती, ती जरा बघावी म्हटलं. ती बघितली. आजची कामं म्हणजे आज काम करून घेतलेलं आहे. कारण खालच्या हॉलच्या खिडक्यात त्या लाकडी खिडक्या त्याला जाळ्या बसून घेतल्यात आणि ह्या माझ्या रूम मधल्या ज्या जाळ्या आहेत मागे दिसते ती जाळीचं खराब झालं म्हणजे ते चिटकवलेलं होतं, ते सगळं निघालं होतं. जेवढ्या खिडक्यात त्या सगळ्यांचं बदलून घेतलं. त्यामुळे आज दिवसभर कामातच गेलेलं आहे आपला. आज दिवसभर जे काही काम झालं ते आज मी व्हिडिओ शूट केलेलं नाही, एवढाच फक्त विषय. व्हिडिओच्या सुरुवातीला मी बोललो होतो या माईक विषयी थोडंसं मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर ह्या माईकचा असा विषय आहे की ह्याचा नॉईज कॅन्सलेशन खूप चांगला आहे. म्हणजे आता फॅन चालू आहे तरी पण त्याचा आवाज तुम्हाला जाणवत नाही. पण एकदम बारीक कान देऊन जर तुम्ही ऐकला तर एक बारीक अशी ग्लिच साऊंड करते. तर ते का करते मला समजून झाले, कशामुळे होतं हे पण मला सांगते. त्यामुळे ह्याचा थोडासा क्वालिटी इश्यू आहे. म्हणजे जेवढी प्राइस आहे त्या अकॉर्डिंग तेवढीच क्वालिटी यायची. जेवढं तुम्ही हाय रेंजमध्ये जाऊन घ्याल चांगला ऑडिओ क्वालिटी त्याची येत राहते. सगळ्यात चांगली बेस्ट क्वालिटी असेल तर ते DJIची आहे. DJIचा जो वायरलेस माईक त्याचीच क्वालिटी चांगली आहे, पण तो खूप एक्सपेन्सिव्ह आहे. एवढं पैसे त्यात इन्व्हेस्ट करणं हे म्हणजे चुकीचं आहे. त्यामुळे मी काही त्या पडणार नाही. लगेच आता ते घेणार नाही, पण थोडंसं आपलं रेव्हेन्यू जनरेट झालं की आपण घ्यायचं व्हायला पाहिजे. कारण तुमच्याकडून हे जे करतोय त्याच्यातून थोडासा इन्कम जेव्हा जनरेट होईल आपला तेव्हा आपण घ्यायची. तोपर्यंत काय आपण पडायचं नाही, नॉर्मल राहील. तर म्हणलं झाडाला पाणी घालूया. त्या टायमालाच मी पाणी घालतो नेहमी, कारण दिवसभर उन्हात असतात झाडं, त्यांना जरा उन्हाचा जरा झटका बसतो. त्यामुळे संध्याकाळी घालतो पाणी. संध्याकाळी जरा गार होतात झाडं. सध्या झाडांना रोज पाणी घालावं लागते. एक दिवस जरी चुकला ते झाडं पूर्णपणे अशी कोमजतात आणि पाणी घालायलाच लागते. एवढा उन्हाळा आहे आता सध्या. हळूहळू अजून टेम्परेचर वाढत जाणार, तर आता सुरुवातच आहे. डन झालेलं आहे पाणी घालून झाडाचं सगळ्या. ही थोडीच झाड आहे. ज्यावेळी नवीन घर बांधलं होतं ना, म्हणजे 95च्या वेळी, म्हणजे साधारणपणे 98 दरम्यान, हे ज्या जवळजवळ 5 फूट झाड होती घरामध्ये आमच्या. हे थोडीच आहेत, ही जास्त नाही. त्याच्यापेक्षा भरपूर झाड होती. 50 कुंड्या सुद्धा नसत्या आणि जमिनीत लावलेली तर वेगळीच झाड होती. शॉप भरपूर होता आम्हाला झाडांचा. येत आहेत ते चांदवा माई. आज पौर्णिमा असल्यामुळं दर्शन दिलेलं आहे त्याने आज आपल्याला. आज होळीची म्हणजे पूर्णपणे तळून जाते असं म्हणतात. जुने लोक असेच म्हणायचे, होळी झाली की थंडी कमी होते म्हणून. तर आता आपण पण एक्सपिरियन्स घेऊया आता हळूहळू. तिथनं पुढे जे काही एक्सपिरियन्स असतील माझी थोडं शेअर करणार आहे. होळी त्रास झालेली आहे. उद्याच्याला आहे धुलवड. उद्याच्याला बुक्काच पडणार आहे सगळं. बऱ्यापैकी सगळेजण धुलवड साजरे करत असतात. गावातली धुलवड वेगळी असते. शहरामधले रंगपंचमी साजरी केली जाते, तशी इथं रंगपंचमी साजरी करत आहेत. तिथं जरा वेगळ्या पद्धतीनं रंगपंचमी साजरी केली जाते. रंगपंचमी असते
पण ते असते रंगपंचमी दिवशी, म्हणजे त्या जवळजवळ आहे शनिवारी. त्यामुळं 5 दिवस शांतता. त्याची धुलवड मात्र दंगाधुडकूच असतो. सगळे फुल टाईट असतात. काय विषय नको बोलायला त्याच्यावर जास्त. जे चांदोबा नसतात नाही तर म्हणजे आमोशी दिवशी एवढे चांदणे जबरदस्ती असतात. ह्या एरियात जवळजवळ कोणी सुद्धा नव्हतं. आमचं एकमेव घर होतं. त्यावेळी ही आता जेवढी लाईन झाली ना घरात तेवढं काहीही नव्हतं. एक सुद्धा घर नव्हतं ह्या इथं. फक्त आम्ही असायचो. त्यावेळी बाहेर इथं रोडवरती अक्षरशः आम्ही बाहेर म्हणजे वाळू टाकलेली होती. त्या वाळूवरती आम्ही झोपत होतो संध्याकाळचं. म्हणजे 12-12, 1-1 वाजेपर्यंत. वर आकाशामध्ये बघत बसायचं मस्त एकदम. चांदणे एवढे चमका की भारी भारी. जसं हे वाढली ती घर वाढली, लाईट जशा आल्या ना तसं पूर्णपणे चांदण्या सगळ्या गायब झालेल्या होता. पहिल्यासारखं काय राहिलेलं नाही आता. दंगा पण झाला भरपूर. सध्या सध्या गर्दी पण इथे भरपूर झाल्या. माणसांची वर्दळ पण इकडे वाढलेली आहे. थोडी शांतता पण भंग झालेली आहे जरा. त्यामुळं पहिल्यासारखं आता इथं शांतता राहिलेली नाही. त्यामुळे आता इथं राहू वाटत नाही. म्हणजे आम्हाला ऍक्च्युली सवय मोकळं राहायची. शेतामध्ये आम्ही पहिल्यापासून राहत आलोय. थोडं गर्दीचं आम्हाला सवय नाही आहे. गर्दीची थोडी अडचण व्हायला लागल्यात आम्हाला. त्यामुळे थोडंफार ऍडजस्ट करून घेतलं जातं. तर ठीक आहे मित्रांनो, इथं आपला व्हिडिओ समाप्त करायची वेळ झालेली आहे. जास्त व्हिडिओ आपण वाढवायला नको. जास्त व्हिडिओ मोठा झाला की तुम्ही पण बोर होणार. त्यामुळे आपण आता इथं थांबूया. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला खाली कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे कोणी नवीन आहात त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. सबस्क्राईब करा. थोडंसं सपोर्ट दाखवते. सपोर्टची मला खूप गरज आहे सध्या. सपोर्ट करा थोडं. व्हिडिओची आता फक्त जरा सुरुवात आहे. म्हणजे थोडेसे व्हिडिओ माझे बोर असे वाटत तरी असतील तुम्हाला तर ही सुरुवात आहे. कारण मी थोडा माझा कॉन्फिडन्स बिल्ड करायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे व्हिडिओ असे येत राहतात. तर इथं पुढे चांगला कंटेंट दाखवायचा मी प्रयत्न करेन. थोडंसं मला जरा वेळ द्या. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट.